आज आपण एका अशा कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत जो खूप लोकांना सतावतो. मी खातो तर भरपूर, पण वजनच वाढत नाही. ही तक्रार अनेकांची असते. पण काळजी करू नका, यामागे एक ठोस विज्ञान आहे. चला तर मग यामागची कारणं काय आहेत आणि त्यावरचे योग्य उपाय कोणते हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हीच तर खरी अडचण आहे, नाही का? कितीही खा, काहीही खा, वजनाचा काटा काही हलायचं नाव घेत नाही. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की आपल्यातच काहीतरी गडबड आहे. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. आणि हे फक्त वजनाच्या आकड्यापुरतं मर्यादित नाही. आजूबाजूची लोक हडकुळा किंवा काडी म्हणून चिडवतात ते वेगळंच. या सगळ्यामुळे ना कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच यावर योग्य माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. चला मग, आता या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. वजन न वाढण्यामागे नक्की काय सायन्स आहे आणि त्याची मुख्य कारणं काय असू शकतात हे आधी समजून घेऊ. साधारणपणे याची 4 मुख्य कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे हाय मेटाबॉलिझम. याला आपल्या बॉडीचं फास्ट इंजिन समजा. काही लोकांचे हे इंजिन इतकं फास्ट असतं की ते खाल्लेल्या कॅलरीज खूप वेगाने जाळतं. दुसरं कारण आहे अनुवंशिकता. म्हणजे जर घरातच सगळे सडपातळ असतील तर आपला बांधाही तसाच असण्याची शक्यता जास्त असते. तिसरा आहे पचनशक्तीत अडथळा. म्हणजे आपण खातो तर भरपूर, पण त्यातले पोषक घटक शरीर नीट शोषूनच घेत नाही. आणि चौथं म्हणजे थायरॉइड किंवा टीबी सारखे काही आजार, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात इंटरेस्टिंग पार्ट, वजन वाढवण्याबद्दलचे काही मोठे गैरसमज जे आपण सगळेच कधी ना कधी खरे मानून बसतो आणि चुकीचे उपाय करत राहतो. सगळ्यात मोठा गैरसमज, वाटेल ते खा, जंक फूड, तळलेलं, भरपूर गोड आणि वजन वाढेल. हो, वजन नक्कीच वाढेल, पण कोणतं वजन? पोटावरची चरबी. आपल्याला हेल्दी मसल्स वाढवायचे आहेत, शरीरावर टायर नाही. यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हां, तर अगदी फेमस उपाय आहे बरोबर, केळी आणि दूध. हे हेल्दी आहे, नक्कीच मदत करतं, पण हे काही जादूची कांडी नाहीये. फक्त एवढं करून काही वजन वाढणार नाही. खरी गोष्ट आहे, दिवसभरात आपण एकूण किती कॅलरीज घेतो यामध्ये. ओके, तर मग हे गैरसमज आता बाजूला ठेवूया आणि वजन वाढवण्याची योग्य सायंटिफिक पद्धत काय आहे ते बघूया. ही एक अगदी सोपी 3 सूत्रांची योजना आहे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे कॅलरी सरप्लस. आता हा शब्द ऐकून घाबरू नका, याचा अगदी सोपा अर्थ आहे, आपल्या शरीराला दिवसभरात जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा फक्त 500 कॅलरीज जास्त खायच्या. बस, हाच निरोगी वजन वाढीचा खरा पाया आहे. तर ही आहे आपली 3 पॉइंट स्ट्रॅटेजी. 1. कॅलरी सरप्लस म्हणजे गरजेपेक्षा थोडं जास्त खाणं. 2. योग्य प्रमाणात प्रोटीन घेणं, कारण आपले मसल्स हे प्रोटीनपासूनच बनतात. आणि 3. जो भाग अनेक जण विसरतात, तो म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. हो, वजन उचलण्याचा व्यायाम. आता प्रोटीन कुठून मिळणार? तर शाकाहारी लोकांसाठी डाळी, पनीर, सोयाबीन हे उत्तम ऑप्शन्स आहेत. आणि जर आपण नॉनव्हेज खात असाल तर अंडी आणि चिकन हे तर प्रोटीनचे पॉवर हाऊस आहेतच. प्रत्येक जेवणात यांचा समावेश करा. व्यायामामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला वजन वाढवायचे, कमी नाही करायचं. त्यामुळे धावणे, पळणे यासारखे कार्डिओ व्यायाम थोडे कमी करायचे, कारण ते खूप कॅलरीज बर्न करतात. आपलं लक्ष हवंय स्ट्रेंथ ट्रेनिंगवर, जे थेट मसल्स बिल्ड करतं. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याला एकत्र करून एक सिंपल ॲक्शन प्लॅन बनवूया, जो आजपासूनच सुरू करता येईल. थोडक्यात सांगायचं तर हे 3 सोपे नियम लक्षात ठेवा. रोज गरजेपेक्षा 500 कॅलरीज जास्त खा, प्रत्येक जीवनात प्रोटीनचा समावेश करा आणि व्यायामात स्ट्रेंथ ट्रेनिंगला प्राधान्य द्या. बस, हेच आहे हेल्दी आणि शाश्वत वजन वाढीचं रहस्य. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपलं ध्येय फक्त वजन वाढवणं आहे की निरोगी स्नायू वाढवून शरीर मजबूत बनवणं आहे? निवड आपली आहे. शरीरात चरबी वाढवायची आहे की स्नायू? एक महत्त्वाची गोष्ट, इथे दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. त्यामुळे कोणताही नवीन आहार किंवा व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.